सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आहे. अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र, अन्नपूर्णा टेक्सोर्स, अलायन्स विथ गो सोर्स या सर्व टीम कडून तुम्हाला सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करू इच्छिते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, शेतकऱ्यांचे आशीर्वादाने आम्ही गेल्या 2003 मध्ये कृषी सेवा केंद्र चालू केलेले आहे आणि त्या अनुषंगाने सावंतवाडी आणि कणकवली ते आमचं ब्रँच आहे आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आमच्याकडे डिस्ट्रीब्युटरशिप आहे. हे मला अभिमानाचे आणि गर्वाचा विषय आहे. तेवढं मला शेतकऱ्यांची सेवा करायला मिळते, हे मला आनंदाची गोष्ट आहे. आणि अन्नपूर्णा टेक्सोर्स हे आम्ही गेल्या मार्च मध्ये गोसोर्स बरोबर अलायन्स करून हे आम्ही चालू केले. 40 स्टाफ प्लस सपोर्टिंग स्टाफ 5 असं गेल्या मार्च 24 ला सुरू केलं. आणि गोसोर्सचे सीओ आहेत संतोष कांसे यांचे 2017 मध्ये मुंबईमध्ये गोसोर्स कंपनी चालू झालेली आहे. आणि कृषीच्या माध्यमातून आमचा व्यवसाय बघतात ग्रामीण भागामध्ये काहीतरी करावं असं त्यांच्या इच्छेला आपण दोघांनी मिळून गेल्या वर्षी आम्ही हे चालू केलं. आणि ग्रामीण भागातले आमचं लाडके शेतकऱ्यांची मुलं आहेत, गोवा, मुंबई, पुणे इकडे जातात आणि त्यांचं घरातले म्हातारे आजी असू दे, आई बाबा असू दे आणि आमचं लाडके मातीवर प्रेम करणारे आमचं युवा पिढी आहे ते बाहेर जातात. यासाठी आम्ही टेक्सोर्स माध्यमातून गेल्या वर्षी आम्ही हे टेक्सोर्स प्लस गोसोर्स असं आम्ही एक IT कंपनी चालू केली. आणि आम्हाला दररोज इंटरव्ह्यूचं इतके मुलांचे इंटरव्ह्यू येतात, त्याच्यामुळे आम्ही अजून हे वाढवायचे इच्छा दाखवून आज उद्या आमचं इनॉग्रेशन आहे. 60 ऑनबोर्डिंग आणि प्लस सपोर्टिव्ह स्टाफ 5 म्हणजे सेक्युरिटी, कॅन्टीन असं वगैरे म्हणून 65 जणांचे रोजगार उद्या आदरणीय आमचं ऑनरेबल कॅबिनेट मिनिस्टर नितेश राणे आणि आमदार कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे, सावंतवाडी मतदारसंघाचे सर्वांचे लाडके दीपकबाई केसरकर आणि महत्वाचं म्हणजे USA मधून येणारे डेव्हिड आणि हॅन्सल असं 3 आम्हाला उद्योग देणारे उद्योगपती अमेरिकेतून येणार आहेत. त्यांचे आगमन ऑलरेडी मुंबईमध्ये झालेले आहे. काल आम्ही गोसोर्सचे 8वा अॅन्युअल डे होता, त्याच्यासाठी आम्ही त्यांचे स्वागत सुद्धा करून आलो. मी आणि ऐश्वर्या गेलो होतो संतोष कांसेचं कार्यक्रमासाठी. आणि उद्या ते सकाळी सावंतवाडीला येणार आहेत. 11 वाजता त्यांच्या हस्ते आपण नवीन ह्याचं अनावरण करून संध्याकाळी आमचं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण उद्घाटन समारंभ उद्या करत आहोत. यासाठी मला एवढंच सांगायचं आहे की आपलं मुलांनी सावंतवाडी सारखे ठिकाणी एक छोटस आपण उद्योग चालू केलेले आहे. इथे आपलं इंटरव्ह्यू असणार आहे त्याचं आपलं 60 भरती करण्यासाठी. त्या इंटरव्ह्यूचे क्रायटेरिया काय असणार आमची ऐश्वर्या सांगेलच तुम्हाला. आणि मला आनंदाची गोष्ट वाटतं अजूनही हे वाढावं आणि भरपूर करायचं एक इच्छा आहे. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छिते. शुभेच्छा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आई बाबांच्या पाठिंब्याने आणि संतोष कांसे यांच्या पूर्ण गायडन्स अंडर आपण ह्या सेकंड फेज मध्ये उतरलेलो आहोत. पहिल्या फेज मध्ये 40+5 स्टाफ पासून आपण सुरुवात केली आहे. पूर्ण सक्सेसफुली हा पायलट प्रोजेक्ट सक्सेस झालेला आहे आणि त्याच कॉन्फिडन्सनी आम्ही सेकंड फेज मध्ये उतरलेलो आहोत. यात आपण 60 पीपल ऑनबोर्ड करणार आहोत आणि 5 सपोर्टिंग स्टाफ ऑनबोर्ड करणार आहोत. जसं आपण फर्स्ट फेज मध्ये केलं, आपण कुठल्याही ग्रॅज्युएशनची मुलं घेतो आणि त्यांना ट्रेनिंग देतो. त्याच प्रकारे ह्याचा सुद्धा सेम सिस्टम मध्ये आपण इंटरव्ह्यूज घेणार. इंटरव्ह्यूजचे कपल ऑफ राऊंड होणार, ज्यात आम्ही त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स, ईमेल रायटिंग, इंग्लिश वरती कंट्रोल असणं खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी आम्ही चेक करणार. कम्प्लिटली US बेस्ड प्रोजेक्ट असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग वरती जास्त आम्ही फोकस करू. अजूनही इंटरव्ह्यूला एक 15-20 दिवसाचा काळ आहे.
सावंतवाडी सारख्या ठिकाणून बरीच लोक युवा बाहेर मुंबई पुण्यात जाऊन इंग्लिश शिकून ह्या सिस्टीम मध्ये काम करतायत. त्यामुळे मी लोकल मुलांना पूर्ण प्रोत्साहन करते की त्यांनी इंग्लिश बोलावं, चुकत असेल तरी पण त्यांनी बोलावं. आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिश मध्येच करायचं आहे आणि शिकणं अगदी सोपं आहे. आपल्यातलीच मुलं बाहेर जाऊन शिकतात, मोठी होतात, US ला जातात आणि कंपन्या चालवतात. हा एक छोटासा प्रोजेक्ट आम्ही चालू केलाय आणि पुन्हा देवाच्या आशीर्वादाने आम्ही असे फेजेस करत राहू. आम्ही एक एंटरप्रेनर बनवून नवीन उद्योग चालवत आहोत. माझ्यासोबत माझा भाऊ अखिलेश, आम्ही दोघं मिळून पूर्ण फॅमिली आम्हाला सपोर्ट करते. असंच मी युवकांना सांगेन की त्यांनी पण असे रोजगार आणावेत आणि आपल्या कोकणाला एक छान समृद्ध असं कोकण बनवण्याचा आपण प्रयत्न करूया. आहे इंटरव्ह्यू म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी आलेली फाईल्स आहेत आणि त्यांना आम्ही होल्डवर ठेवलं. म्हणजे आमच्याकडे ते तेव्हा म्हणजे मागचं एकच 1.25 महिन्यातच हे उभी केली आम्ही. त्याच्या आधी आलेले आमच्याकडे जवळजवळ 50 इंटरव्ह्यू घेतलेले मुलांचे आहेत, पण त्यांना आम्ही काही शब्द दिला नाहीये. पण आता आम्हाला कळलं की खाली आम्ही घेतलं ना तेव्हा आपल्याला थोडंसं इंग्लिशचा प्रॉब्लेम जास्ती होतोय. म्हणजे आमचं नाईट शिफ्ट असते रात्री 8 ते सकाळी 5-5:30 पर्यंत. म्हणजे डायरेक्टली USA ला बोलावं लागतं ना, त्याच्यामुळे ट्रेनिंग आम्ही चांगलं दिलं. आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की इथलं ट्रेनर आहे, तिला काल हे संतोष कांसेचे वडील आहेत, तिकडे त्याला अवॉर्ड मिळाले की वर्षाच्या अप्रतिम उत्कृष्ट ट्रेनर म्हणून. अच्छा, ही खरंच आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण होसोरचं मेडिकल बिनिंगचं बेस्ट अवॉर्ड आहे. बिनी बिनी कोण, कुठली आहे ती बिनी? ती बेसिकली नागपूरची आहे. बुके का? UKEY. बेसिकली नागपूरची आहे आणि मुंबईमध्ये ती होसोर्सला आपल्या कनेक्टेड आहे आणि तिने आपल्या मुलांना इथे ट्रेन केलंय. मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय? ग्रॅज्युएशन कम्प्लीट. ओके, BA.com, BSc, वॉट एव्हर इट विल बी. येस. आणि जरी मुलांना कसं असेल इंटरव्ह्यूचं स्वरूप किंवा काय, तर ते डायरेक्टली आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आम्ही त्यांना सांगू अजूनही 15 दिवसाचा टाइम आहे, त्यांनी प्रिपेअर करावं आणि मग आपण इंटरव्ह्यूचं शेड्यूल लावणार. उद्या संतोष सर येतीलच आणि आपण एक प्रॉपर शेड्यूल जे 3rd वीक मध्ये असेल, मंडे, ट्युजडे, वेनसडे, आणि त्यात आम्ही इंटरव्ह्यूज मध्ये जनरल क्वेश्चन्स, ईमेल रायटिंग, इंग्लिश टेस्टिंग करणार, मुलांचा कॉन्फिडन्स टेस्ट करणार, बाकी टेक्निकल ट्रेनिंग सगळं आम्ही इथे देणार. म्हणजे सेटअप पूर्ण आपण केलं तरी त्याला एवढं 40 मुलांना आणि आता 60 मुलं म्हणजे 100 मुलांना बिझनेसचे सोर्स पाहिजे. सो दॅट इज टोटली प्रोव्हाइडेड बाय संतोष कांसे. सो थँक हिम व्हेरी मच. म्हणून मी खूप त्यांचे आभार व्यक्त करते. ते वर्षातून 5-6 महिने अमेरिकेला जातात आणि तिथून आता डेव्हिड हॅन्सल सारखे आहेत, त्याचं तिथे टीम आहे, त्यांनी एक विश्वास दाखवला की एवढं आपलं फाईल्स एक्युरेटली केलं जातं प्रोसेसिंग, त्याच्यावर त्याला बिझनेस मिळतो. हे असं आम्हाला रिलेशन आहे, त्याच्यामुळे आपण रोजगार देऊ शकतो. हे पण एक मराठीतूनच जर झालं तर या मुलांना अशा बाहेरच्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यावर नेमकं काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? मी कर्नाटकातली आहे, माझे सगळे शिक्षण कन्नडमध्ये झालं, पण मी कधी महाराष्ट्रात लग्न करून 95 मध्ये आली, मला मराठी शिकावं लागलं, बरोबर ना. आता हे तुम्ही ग्लोब बघता, आता एवढी टेक्नॉलॉजी वाढलेली आहे की जग एवढी छोटं आणि जवळ झालेली आहे. मराठीला आपण खूप प्रेम करावं. मातृभाषा आहे ते मातृभाषाच राहणार आहे, त्याला आपण प्रेम करायचं त्याला ऑप्शन नाहीये. आणि ते मातीसारखी गरज आहे तसंच मातृभाषेची गरज आहे. अलॉंग विथ दॅट वी हॅव टू लर्न इंग्लिश मस्ट. आता आम्ही 5-6 देश फिरून आलो, सिंगापूर, दुबई वगैरे, म्हणजे एक नॉलेज म्हणून गेलो. आणि तेव्हा काय होतं, आपल्याला मराठी येतं म्हणून आपण कम्युनिकेट करू शकत नाही ना. बाहेरच्या जगात आपल्या मुलांचं एक अस्तित्व निर्माण करायचं असतील, आपल्याला ते भाषेसोबत दुसऱ्या भाषा सुद्धा शिकण्याची गरज आहे, असं मला सांगायचं आहे. मी भाषेला कधी दुय्यम दर्जा देणार नाहीये, ते खूप महत्वाचे आहे. त्याच्या सोबत आम्हाला बाकीचं भाषा असू, जर्मन आहे, फ्रेंच आहे, त्याच्यापेक्षा इंग्लिश हे सगळीकडे कॉमन भाषा आहे. म्हणजे आपण कम्युनिकेट करू शकतो, कुठे तुम्ही एअरपोर्टवर जावा, कुठे जावा. तेच आम्ही म्हणतोय आणि एज्युकेशन सोबतच
स्किल जास्त इम्पॉर्टंट आहे. स्किल जास्त. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडी ह्या डिग्र्या इम्पॉर्टंट आहेतच, पण त्याच्यासोबत आपण किती Communicate. स्वतःला स्किल डेव्हलप करू शकतो. आणि भाषा शिकणं हे एक स्किलच आहे. आपण मराठी बोलतो, बाजारपेठेत असतो आपण मालवणी बोलतो, तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या दोन्ही भाषेशी आपण पारंगत असलं पाहिजे. तसं इंग्लिश ही एक भाषा आहे. आता मुंबई पुण्यामध्ये गेलं तर ट्रेनमध्ये, लोकल्समध्ये, हिंदी. टपरीवरती मुलं हिंदी शिकतात, आपण शिकतात, ती ऐकून बोलूनच शिकतात. तसंच इंग्लिश हे ऐकून बोलून शिकलं पाहिजे. भाषेबद्दल माझं काय म्हणणं नाही. भाषे युएसची आपण हा युएस बेस्ड बिझनेस आहे. त्या लोकांना मराठी मालवणी समजत नाही, म्हणून आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करायला इंग्लिश पाहिजे. त्यांना दुसरी कुठलीच भाषा त्यांना दुसरी कुठलीच भाषा मराठी पाहिजेच, त्याच्यासोबत इंग्लिश पाहिजे. आता थोडं दुरुस्त करतो मी. तोच आहे, भाषा ही फक्त एक कम्युनिकेशनचं माध्यम आहे. आणि जिथे आपण राहतो ती भाषा आपल्याला आली. विचार प्रवृत्त करण्यासाठी. चला चला अजून एक प्रेस आहे आम्हाला. फर्स्ट टाइमला मी फर्स्ट फेज मध्ये चालू केली तेव्हा मी दीपकबाईंना रिक्वेस्ट केला, दीपकबाई इथे 50 मुलांचे मी रोजगार निर्माण करणार आहे. तेव्हा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड दीपकबाईंनी मला 100 kVचा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून सिंधुरत्नाच्या योजनेखाली मला दिलेली आहे. आणि असंच त्यांचे सर्व नेते मंडळींचे मला आभार व्यक्त करायचे आणि त्यांचे सहकार्याची सुद्धा गरज आहे आणि पुढे. म्हणून मी उद्या ऑनरेबल मिनिस्टर आणि MLAs मी इन्व्हाइट करते. कशाला? आमचं उद्यमनगर आहे, आमचं पुढचं प्रोजेक्ट आहे, ह्या सर्व ठिकाणी त्यांचे लक्ष असावं ह्यासाठी त्यांच्याकडे मी विनंती करणार आहे.